मध्य रेल्वेवरील नेरळपाडा रेल्वे गेटला मालवाहू पिकअप टेम्पोची धडक बसल्याने रविवारी दुपारी सुमारे 1 वाजण्याच्या सुमारास येथे वाहन वाहतूक तब्बल 1 तासाहून अधिक काळ बंद ठेवण्यात आली। रविवार असल्याने आणि वीकेंड सुट्टी त्यामुळे कर्जत कल्याण राज्यमार्गावर माथेरानकडे जाणाऱ्या पर्यटकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ सुरू होती। परिणामी पर्यटकांची वाहने, स्थानिक नागरिकांची वाहने आणि मालवाहतूक वाहने यामुळे संपूर्ण मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाल्याचं चित्र होतं। नेरळ शहराच्या दिशेकडून नेरळ पूर्व परिसरात निघालेला मालवाहू पिकअप टेम्पो नेरळ आणि कळंब या राज्यमार्गावरील पाडा रेल्वे गेटजवळ आला असता एक्सप्रेस रेल्वे गाडी येत असल्याने फाटक बंद करण्यात येत होते। मात्र घाई गडबडी टेम्पो चालकाने रेल्वे गेट ओलांडण्याचा प्रयत्न केल्याने टेम्पोच्या वरच्या बॉडीची जोरदार धडक रेल्वे गेटला बसली। या धडकेत रेल्वे गेट मोडून पडल्याने तात्काळ पर्यायी गेट बंद करून संपूर्ण वाहन वाहतूक थांबवण्यात आली। या घटनेचा रेल्वे वाहतुकीवर कोणताही परिणाम झाला नसला तरी रस्ते वाहतुकीवर मोठा परिणाम झाला। पर्यायी मार्ग म्हणून नेरळ दामत रेल्वे गेट मार्गे वाहतूक वळवण्यात आल्याने कर्जत कल्याण राज्यमार्गावरील दामत परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या। नेरळ पाडा हा परिसरातील एकमेव सुस्थितीत असलेला राज्यमार्ग असल्याने येथून दररोज हजारो वाहने धावतात। मात्र पर्यायी मार्गाची अवस्था अत्यंत दयनीय असल्याने वाहन चालकांना 1.5 किलोमीटरचा फेरा मारावा लागलाय, तर खराब रस्त्यामुळे प्रवाशांना मानसिक तणाव सहन करावा लागला। दरम्यान या प्रकरणी संबंधित टेम्पो चालकास रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेऊन वाहन जप्त करण्यात आले। मात्र नेरळपाडा रेल्वे गेट परिसरात महिन्याभरात 2 ते 4 वेळा अशा घटना घडत असल्याने ही समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे। नाहक सर्वसामान्य नागरिक, कामगार, विद्यार्थी आणि पर्यटकांना वारंवार या त्रासाला सामोरे जावे लागत आहे। शिवाय रुग्णाला देखील घेऊन जात असताना अनेक वेळा या वाहतुकीचा सामना करावा लागतोय।